ती सलामीची जोडी आणि पॉवर प्लेचं एकमेव षटक. उंबरली 12वा खेळाडू आहे आपण. तर चला बंधूंनो, आपण पाहूया फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक या संध्याकाळच्या सत्रात आमच्याशी जोडले गेले त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा या महत्त्वपूर्ण सामन्याकडे. रोहित पाटीलचा शॉर्टपिच डिलिव्हरी आपण पाहिली. पहिला चेंडू आलाय डॉट. सलामीला आपण पाहिलं या ठिकाणी यशला मागच्या सामन्यात यश अपयशी ठरला होता, 0वर बाद झाला होता आणि दिशा भरकटली या ठिकाणी. आता मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी. 3 तिगाडा काम बिगाडा. कॉल देणं गरजेचं होतं त्या ठिकाणी. कठीण कॅच होती त्या ठिकाणी. झेल सुटलाय त्या ठिकाणी आणि झेल कुणाचा सुटला तर प्रेम भोईरचा, सॉरी यशचा झेल सुटलाय त्या ठिकाणी. पहिला चेंडू डॉट खेळला होता यश. आता मात्र या ठिकाणी धावपलकावर 1 धाव आपण पाहतो. ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं एकमेव षटक आणि लेग भूपीवर अपेल पंचांनी उचलून धरलं या ठिकाणी आणि या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. पहिली सफलता या ठिकाणी प्राप्त होत असताना टीम नागावला. प्रेमची खेळी संपुष्टात. चांगलं सुयश प्राप्त करत असताना आपण पाहतो गोलंदाजीच्या रूपात पॉवर प्लेचं षटक जिम्मेदारीने हाताळताना आपण पाहतो या ठिकाणी रोहित पाटीलला एक मोठा धक्का दिला टीम उंबरलेला. या संघाची भिस्त मात्र या पहिल्याच षटकात माघारी धरण्यात यशस्वी ठरला गोलंदाज रोहित पाटील. चांगले यश. सिनियर प्रेम बाद झाल्यानंतर नेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर एक अनुभवी खेळाडू आपण पाहतो जाताना उंबारली टीमचा राजकुमार. चांगले यश मात्र नक्कीच या ठिकाणी प्राप्त केलं. कारण ज्या पद्धतीने आपण संपूर्ण दिवसाचा विचार करायचा झाला तर आजच्या दिवसात इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती सिनियर प्रेम भोईरने. तो मात्र सस्त्यात माघारी परतला. लेग बिफोरचा अपील पंचाने उचलून धरलं आणि लगेचच मला क्रीज सोडावं लागलं प्रेम भोईरला. फुलटॉसचा फुल टॉल वसूल केला या ठिकाणी आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. बिग हिट षटकार. ठोकलाय राजकुमारने षटकार. आता पाहिला आपण रोहितच्या माध्यमातून आणि पुरेपूर फायदा घेतला त्या फुलटॉसचा. आणि आत्ता मात्र मनगटी फटका, क्लासिकल फटका ज्याला म्हटलं जातं तोच राजकुमार पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आणि चेंडू सीमा पार. धावा 4. सिनियर प्रेम भोईर असे सिनियर खेळाडू या संघात आणि चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडू सीमा पार.
स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन आलं. त्यांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी. फकरू शेठ 5,000 रुपये, भोलेनाथ पाटील सकाळी आपण पाहिलं होतं त्यांना, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. तुलसीराम पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. कैलास पाटील यांच्याकडून 1,100 रुपयाचे. कबीर शनिवार पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. विजय पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक. करण कंपाऊंड यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. बंधूंनो, आपण पाहतो या ट्रॉफ्या आमच्या मंचासमोर आहेत. अगदी बघता असताना अगदी लक्ष वेधून घेणाऱ्या या 2 ट्रॉफ्या, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. चांगला फटका आपण पाहतो या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण झालं. फक्त सिंगल 2 ट्रॉफ्या आपण पाहतो या ठिकाणी. बघता क्षणी अगदी प्रेमात पडाव्या अशा ट्रॉफ्या त्या स्पॉन्सर केल्या ते आमचे विनोद पाटील भंडारली गावचे. तसेच मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्या पाहतो आपण ते आम्हाला स्पॉन्सर केले आहेत सुमित पाटील यांनी. त्यांचंसुद्धा मनापासून आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन बाबाजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला दिलंय. त्यांचंसुद्धा करूया स्वागत. आत्ता मात्र गोलंदाजाचं स्वागत केलं या ठिकाणी. फलंदाज बॉल बॉल है बॉल. तर बघा किती 23 धावा. धावपलकार आपण पाहतो तब्बल 23 धावा. चांगली सुरुवात आता मात्र मिळाली आहे टीम उंबारलीला. खरोखरच गिरीश पाटील याने खूप पुण्याचं काम केलं या स्पर्धेसाठी. संपूर्ण पाणी जे आम्हाला दिलं ते गिरीश पाटील यांचं सुद्धा आभार मानूया. तसेच दुसरे आमचे पाण्याचे दाते आहेत या ठिकाणी कुणाल विष्णू पाटील यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली. तसेच लाईटची व्यवस्था भरत पाटील यांच्याकडून आम्हाला केलेले, त्यांचंसुद्धा स्वतःचे आभारी आहोत आम्ही. तसेच या स्पर्धेसाठी मच्छिंद्र पाटील भंडारले यांच्याकडून 2,000 रुपयाचं डोनेशन, त्यांचंसुद्धा स्वतःचे आभारी आहोत. ते या ठिकाणी आम्ही धनाजी पाटील यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं डोनेशन. राजकुमार आज काय थांबायलाच कबूल नाही या ठिकाणी. चेंडू सीमापार षटकार. तीन चेंडू झाले या षटकातील आणि राजकुमारची गाडी आता मात्र पम पम पम. जरी प्रेम भोईर बाद झाला असला तरी मात्र संपूर्ण सामन्याचे सूत्रे आपल्या हातात घेत असताना आपण राजकुमार पाटीलला पाहतो. एक ज्येष्ठ खेळाडू, वरिष्ठ खेळाडू, अगदी अनुभवाने भरलेला खेळाडू आपण पाहतो. आणि अनुभवाचा फायदा काय असतो तो मात्र या ठिकाणी खेळपट्टीवर दाखवून देतो. नागाव संघाच्या गोलंदाजांना राजकुमार पाटील काय फलंदाजी केली आतापर्यंत, जबरदस्त फलंदाजी. लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळून काढला. दुसरी धाव होईल का? हो, झाली त्या ठिकाणी. अगदी लोटेन पडेन धरेन पण धाव घेणार. थोडीशी बघा जरा दुखापत वाटते त्या ठिकाणी. रिस्की रन होती घेत असताना मात्र थोडीशी दुखापत आपण पाहतो या ठिकाणी. जास्त नसावे यासाठी आपण देवाला प्रार्थना करूया, कारण मेन खेळाडू आहे. तसेच या भंडारली गावचे समाजसेवक रमेश गोटीराम पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. या ठिकाणी व्यवस्थित आहे राजकुमार पाटील सुदैव मी समजतो या ठिकाणी उंबारली संघाचे, कारण आत्तापर्यंत राजकुमारचा या मॅचमधला प्रवास एकदम सुखकर राहिला. काय फलंदाजी, इम्प्रेसिव्ह फलंदाजी कशी असते ती मात्र या ठिकाणी राजकुमार पाटीलने या मैदानावर दाखवून दिले. प्रेम बाद झाला पहिल्याच षटकात, परंतु तदनंतर संपूर्ण सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली राजकुमार पाटीलने.
आणि प्रमुख गोलंदाजाला मात्र टार्गेट केलं नागाव संघाच्या. आता दुसरी धाव घ्यायची का? हो, मिस फील्ड, लगेच दुसरे धावेत रूपांतर. धावा आल्या 2-2ने धावफलक पुढे जाईल. तब्बल धावा धावफलकावर आपण पाहतो या ठिकाणी 33 धावा. दुसरं षटक, धावा 33 म्हणजे मजबूत धावसंख्या आतापर्यंत झाले ते उंबारली. ज्या पद्धतीने राजकुमार पाटीलची फलंदाजी आपण पाहतो, खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र हा शेवटचा चेंडू डॉट. या षटकाचा शेवट मात्र डॉट चेंडू करत असताना हर्षांक 2 षटक बंधून या ठिकाणी संपन्न झाली आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावर धावा तब्बल 33. दादा बॉलर कोण आहे? सूरज माडी. तिसरे षटक गोलंदाज सूरज आला या ठिकाणी. या संघाचा नायक कर्णधार आपण पाहतो. शॉर्ट पिच चेंडू आणि त्या चेंडूला भिरकावून दिला सीमा पार. बिग हिट षटकार. डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या आत्ता मात्र या ठिकाणी ऑफसाईडला चांगला फटका आपण पाहतो, परंतु प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. अगदी सीमा रेषा लगत चेंडूची उचल आणि फेक करेपर्यंत धावा आल्यात. फक्त सिंगल हेच करणं गरजेचं होतं यशला. कारण राजकुमारचा जर विचार करायचा झाला तर आत्तापर्यंत राजकुमार वैयक्तिक 28 या धावांवर खेळतो आणि राजकुमारचा इरादा असेल या 4 षटकांच्या सामन्यात सुद्धा मी 50 पूर्ण करू की काय. 30 धावांवर खेळत होता राजकुमार पाटील आणि आता मात्र एक सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न हो घ्यायचा आहे. धावा आपण पाहतो 42 धावा धावफलकावर आणि त्यात मात्र सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तब्बल वैयक्तिक 32 धावांचं योगदान आपण पाहतो राजकुमार पाटीलचं. आता मात्र मोठा फटका त्या ठिकाणी आणि चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार. डीजे तर बघा आतापर्यंत 250 आपण पाहिल्या. त्या 5 षटकांच्या सामन्यात आपण पाहिला. आता मात्र राजकुमारची खेळी धोक्यात. फलंदाज बाद. मला असं वाटलं होतं की राजकुमार 50 मारील या मैदानावर, परंतु अप ड्राईव्हचा फटका अगदी क्षेत्ररक्षक होत आहे आणि अजून एक धक्का टीम उंबारलेला. प्लेट राजकुमार या ठिकाणी वैयक्तिक 38 धावांचं योगदान दिलं. ट्रॅप रचला होता ऑफसाईडला सूरज मडवीने
आणि त्या ट्रॅपमध्ये राजकुमार फसला आणि विकेट फेकली गेली या ठिकाणी राजकुमारची. मला असं वाटत होतं की 4 षटकांच्या सामन्यात सुद्धा राजकुमार 50 पूर्ण करणार का. सुरेख चेंडू आपण पाहतो या ठिकाणी लगेचच रेफर केलं त्या ठिकाणी वाईटसाठी. बॅटिंग टीमचा त्या ठिकाणी रिव्ह्यू आहे वाईटसाठी. फेअर डिलिव्हरी आहे त्या ठिकाणी. चला सामना चालू करा. स्कोर बोर्ड आपण पाहतो या ठिकाणी सुंदर धावसंख्या आपण पाहतो. 48 धावा 3 षटकांच्या सांगतेनंतर. प्रति षटकाचा विचार करायचा झाला तर प्रति षटक 16 धावांच्या सरासरीने मात्र 48 धावा जमा केले गेल्यात. शेवटचं षटक निखिल पाटील आलाय गोलंदाजीसाठी. चांगले षटक फेकावे लागेल नाहीतर उंबारले संघ 60 पर्यंत जर गेला तर गोलंदाजीचं युनिट उंबारले संघाचं सुद्धा चांगलं आहे आणि त्या धावा अगदी कठीण होऊन बसतील की काय नागाव संघासाठी. त्यासाठी या षटकात किती धावा येतील. हो ठोकला या ठिकाणी अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमापार षटकार. भैर जेव्हा आउट झाला बाद झाला तेव्हा मात्र उंबरली संघ किती धावसंख्या उभारेल सांगू शकत नव्हतं. बंधूंनो क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करणं चुकीचं असतं हे दाखवून दिलं उंबरणे संघाने. ज्या पद्धतीने राजकुमार पाटीलची आपण फलंदाजी पाहिली एक झंझावत होता तो मात्र शमला गेला. तदनंतर पुन्हा एकदा सलामीवीराच्या भूमिकेत आपण पाठवलंय यश सुद्धा आपल्या सामन्याची सूत्रे हाती घेताना चौथ्या चेंडूच्या पहिल्याच बॉलवर मात्र चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर मात्र षटकार खेचण्याचा विक्रम या ठिकाणी केला या ठिकाणी. परंतु ते सातत्य राखेल का. स्ट्रेट डाऊन टू ग्राउंड हा चेंडू आपण पाहतो क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी फक्त सिंगल. एक मोठा फटका आल्यानंतर मात्र सामंजस्य क्रिकेट आपण पाहतो या ठिकाणी यशच्या माध्यमातून. तर बघा टीम कौसाचा कॅप्टन जर आला असेल तर लगेचच आमच्या आयोजकांशी या ठिकाणी संपर्क साधा. आता मात्र या ठिकाणी अलॉंग द कार्पेट या ठिकाणी चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार. धाबा 4 चौकार. तर बघा 59 धावा धावफलकावर. आता मात्र मजबूत स्थितीत जाऊन पोहोचलाय. जे टार्गेट होतं उंबारले संघाला आता मात्र या ठिकाणी प्रेम भोईर अगदी आनंदात असेल. ज्या पद्धतीने 59 धावा आपण पाहतो. काहीच्या चेंडूचा खेळ बाकी असताना मात्र दुसरी धाव घेतील का. हो घ्यायची आम्हाला धाव या ठिकाणी. गुड रनिंग बिटवीन द युवा टॅलेंट आहे उंबारले संघाचं. काय वेगवान 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी. 61 रन ऑन स्कोरबोर्ड. 61 धावा धावफलकावर आणि या शेवटच्या षटकातील चेंडू शिल्लक असतील फक्त 2. एकात मोठा फटका आला तर मात्र मजबूत स्थितीत स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल टीम उंबारलीचा. सुरेख चेंडू अगदी वेगवान चेंडू आपण पाहतो त्या ठिकाणी. सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो तब्बल 62 या आकड्यावर. शेवटच्या चेंडूवर काय नंबर असेल. चौकार आला तर 66, षटकार आला तर 68 आणि चेंडू जर डॉट आला तर 62च राहतील.
ते मान्य नाही नीतीला आणि ते मान्य नाही या सलामीवीराला. चेंडूला भिरकावून देत असतात डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमा पार. बिग हिट शेवटच्या चेंडूवर आलेला हा षटकार. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अडुसष्ट धावा 4 षटकात बनवल्या गेल्या. म्हणजे प्रति षटकाचा विचार करायचा झाला तर प्रति षटक 17 धावांच्या सरासरीने मात्र 68 धावा बनवल्या गेल्यात प्रथम फलंदाजी करताना गावदेवी उंबारले संघाने. आणि 69 धावांचं एक मोठं लक्ष असेल ते आई गावदेवी 12-13 नागाव या संघासमोर. हे लक्ष कसं पार केलं जाईल आणि सामन्यात विजय मिळून कुठला संघ फायनलमध्ये या स्पर्धेच्या धडक देईल त्याचं 4 षटकांचं विवरण ऐकण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन चलतो माझे सहकारी समालोचक नारिवली गावचा एक बुलंद आवाज. बंधूंनो, जगदीश पाटीलबद्दल सांगायचं झालं तर रायगडमध्ये आपण नेहमीच पाहतो ज्या कॉमेंट्रेटरला महागुरू म्हटले जाते महादेव गडगे सर, आणि कल्याण ग्रामीणचा आमचासुद्धा हा महागुरू. कारण जेवढे आमचे युवा कॉमेंट्रेटर आहेत ना ते जगदीश पाटील यांना महागुरू म्हणतात. त्यात समावेश असेल आमचे पालेगावचे सोनू बांगर असतील, तसेच नेतिवलीचे आमचे प्रथमेश ठाकूर असतील, भालगावचे आमचे भागेश म्हात्रे असतील, घारिवलीचे आमचे रोशन संते असतील. खूप कॉमेंटेटरांची नावं युवा कॉमेंटेटर आमच्या विभागात खूप झाले. हेदुटण्याचे आमचे करण कालन असतील, तसेच दैसरचे आमचे सौरभ पाटील असतील. हे कॉमेंटेटर नेहमीच म्हणत असतात जगदीश पाटील यांना आमचे महागुरू. बंधूंनो, महादेव गडगेबद्दल सांगायचं झालं तर जगदीश पाटील 30 वर्षे मागे जावं लागेल. मी कॉमेंट्री त्यांची ऐकायचो ती नावाली गावात. महादेव गडगे तेव्हा यायचे कॉमेंट्रेटरला, आणि महादेव गडगे आणि कान्हा सालुंके ही जोडी जेव्हा कॉमेंट्री करायची ना तर लोक कॉमेंट्री ऐकायला यायची त्यांची. महादेव गडगे सरांचं इंग्लिशवर तेवढंच प्रभुत्व, हिंदीवर तेवढंच प्रभुत्व आणि मराठी भाषेवर तेवढंच प्रभुत्व. म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये महादेव गडगे सरांना महागुरू का म्हटलं जातं, कारण बंधूंनो खूप मेहनत केली आणि कित्येक वर्ष आपल्या कॉमेंट्रीच्या रूपानं आपल्या गावाचं नाव रोशन केलं. ते म्हणजे रायगडचे मला वाटतं चिंद्रगावचे महादेव गडगे सर. खरोखरच त्यांची जेवढी मला वाटतं प्रशंसा करावी तेवढी थोडेच, कारण मी कॉमेंट्री ऐकायला जायचो नावालीला 30 वर्षापूर्वी त्यांची. आणि कान्हा सालुंके आणि महादेव गडगे जर असले तर मला वाटतं मॅच पाहायची सोडून कॉमेंट्रीवर जास्त लक्ष द्यायचा. आणि तोच कित्ता गिरवत मला पण असं वाटलं आपण पण कॉमेंट्री करावा. आणि आजपर्यंत मी काही जास्त कॉमेंट्री केली नव्हे, परंतु जो काही प्रवास असेल त्यात मी समाधानी आहे. धन्यवाद जगदीश पाटील. हॅलो. क्रिकेटच्या रोमांचकारी, अद्भुतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आई गावदेवी क्रिकेट संघ भंडारले आयोजित आई गावदेवी चषक ही स्पर्धा पहा मिळते. आज दरम्यान आमचे भंडारलीचे दिनकर पवार आणि गणेश पाटील यांचं आगमन झालं. मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं दत्तदादा इंदारकर यांनी अतिशय चांगलं वक्तव्य केलं की या सामन्यामध्ये जर तुम्हाला कायमस्वरूपी टिकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि पहिल्याच बॉलवरती ऑफ ड्राय जबरदस्त फटका, टेक्निकल शॉट, डोळ्याचं पारणं पिटावं एवढा जबरदस्त फटका होता. रोहित पाटीलच्या बॅटमधून
पहिल्या बॉलवरती आक्रमणाला झाली आज सुरुवात. षटकार. रोहितला आता शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बिग शॉट खेळायचं होतं. चेंडूची लाईन थोडी कमी केली. प्रेम भोईर वर्षेत रोहित पाटील असा सामना असेल. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत या टीमचे. हा या स्पर्धेमध्ये पाहतोय 150 षटकार झाले. विचार करा तुम्ही खेळपट्टी कशी असेल. स्ट्रॉंग अपील पंचांना रेपर केला जातोय. एवढं स्ट्रॉंग अपील होतं. सर्व खेळाडू एकत्र जमले होते मात्र लगेचच त्यांनी लेग पंचांकडे इशारा केला. वा अत्यंत चांगली पंचांची कामगिरी. प्रमोद पाटील यानं पाहतोय स्क्वेअर लेगला. शक्ती पाटील यानं पाहतोय. रोहित पाटील पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर 2 चेंडू डॉट आले. त्यामुळेच असं चित्र पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा फटका चांगला स्क्रीन समोर. दुसरा षटकार. धावा झाल्यात त्या 12. दोन चेंडू 12 धावा. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. प्रेम भोईर पुन्हा एकदा ऑन द राईज खेळात. फिल्डर आलाय तोपर्यंत बॉलला उचलतील. एकेरी धाव मिळाल्या. 13 धावसंख्या पाहा मिळतो. एकूण टार्गेट आहे ते या मॅच मध्ये 69 धाब्यांचं. चांगल्या धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. पाहिलं तर राजकुमारने 38 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. चांगले चौकार षटकार टोकले. प्रवीण पाटील आणि जितेन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. स्वागत आहे. ओ लो फुल टॉस. राकेश पाटीलला समजलं नाहीये. चेंडू खाली पडला. टप्पा खाली राहिलाय. चेंडू गेलाय डॉट. 2 षटकार 3 चेंडू डॉट आले. एक सिंगल पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा झाल्यात बिनबाद 13. चला 2 ओव्हर मध्ये 13 धावा. 1 ओव्हर मध्ये 13 आल्या. अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. भंडारली गावचे माजी सरपंच प्रल्हाद शेठ प्रल्हाद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या पण मंचावरती स्वागत आहे. आता हळूहळू पाहुण्यांची सुद्धा मांदी आली आपल्याला पाहा मिळते या व्यासपीठावरती. कारण आता सेमीफायनलचा सामना आहे. त्याच्यानंतर फायनल मॅचला सुरुवात होईल. कवसा संघ या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला. तो पोहोचला या स्पर्धेच्या फायनलमध्ये. आज तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम भोईर ज्युनियरला पाहतोय. सिनियरला पहिलं षटक फेकलं 13 धावसंख्येचं. आता ज्युनियरला षटक फेकायचं आहे. समोर रोहित पाटील. उडवलाय बॉलला स्क्रीनच्या समोरून. फिल्डर होते पाहत राहिले. ओव्हर पिच बॉल फेकून दिलाय. 6 धावा. षटकार आला पहिल्याच बॉलवरती. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल.
थोडासा बाउन्स दिला, एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल इथे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार दिला जातो. एक या धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागलं. धावसंख्या झाली आहे 20. अद्याप दिल्ली दूर आहे. 69चं टार्गेट आहे मॅच मध्ये. पहा मिळतो आज या ठिकाणी 20 बॉलमध्ये 87 धावा सुद्धा चेस झाल्या. तर विचार करू शकता आपण 151 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लावले गेल्यात. चौकार कमी आहेत, चौकार मात्र अर्धे सुद्धा नाही आहेत. अंकित नाहीये फटका, एकच जाव मिळेल. एका दुकाने होणार नाहीये. तुम्हाला चौकार षटकार टोकावे लागतील या मॅच मध्ये जिवंतपणा निर्माण करायचा असेल. खरं तर ही लढाई आहे ती ट्रॉफीसाठी, कारण जो या टीममधून दोन टीममधून एक संघ जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. मग ती पहिल्या की दुसऱ्या क्रमांकाची असेल हे सांगणं फार कठीण आहे, मात्र एखादी ट्रॉफी मिळेल. मात्र ही फार महत्त्वपूर्ण लढाई आहे. दोन्ही संघाने एक एक सामने जिंकल्यात, त्यामुळे आता डू अँड डाय ची लढाई नागावच्या विरोधात उंबारली. गोलंदाज सज्ज होत असताना फटका चांगला, फिल्डर होते अगदी त्याच्या समोरून चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड सिक्सर. खेळत असताना टीमची धावसंख्या आहे 27. पहा किती आक्रमकता दाखवली आहे रोहित पाटीलने. ओ पुन्हा एकदा यावेळेस बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल, फिल्डर कॅच इट. कॅच टिपली आहे की मॅच. ज्युनियर प्रेमने मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम नागाव. चला न्यू बॅटर मैदानामध्ये सिद्धू भोईर ला पाहतोय आपण. पहिला मोठा धक्का लागलाय ज्या रोहित पाटीलने आक्रमकतेने सुरुवात दाखवली टीम नागावसाठी. षटकार टोकले, तो खेळाडू बाद झाला. गोलंदाजाचा रिदम चुकत असताना ज्युनियर प्रेमला पाहतोय. सिद्धूला आता मैदानामध्ये थांबावं लागेल, कारण या मैदानावरती सातत्याने धाबा होतात. रोहितने 26 धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. तोच बाद झाल्यानंतर थोडंसं चिंतेचं सावट आलंय. मात्र हे सावट दूर करून तुम्हाला चांगला केक करावा लागेल. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स केला होता, व्यवस्थित नाही हँडल करता आला. षटक समाप्त होतोय. शेवटच्या 2 बॉलवरती चांगला कमबॅक राहिलाय प्रेम भोईरचा. 2 ओव्हरचा केस संपला. एकूण धाबा झाल्या त्या 27. आता गरज आहे तुम्हाला 12 बॉलमध्ये 42. 12 बॉल 42 ची गरज.
चला नवीन गोलंदाज मैदानावरती पाहतोय आपण यशला पाहतोय. राकेश पाटील स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल वाईट. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव. आता 12 बॉल 41 ची गरज. सामना संपला नाहीये. त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. चांगली बॅटिंग केली तर विजयापासून पुन्हा एकदा मोठा फटका घ्यायचा होता. राकेश पाटीलला एकच जमेल. 11 बॉल 40 ची गरज. अद्यापि सिद्धू बोईरला पाहतोय. डावखुरे आताचा बॅटर आहे नागाव संघाचा. एक खेळाडू बाद झालाय. मात्र या षटकामध्ये त्यांना धाबा चांगल्या कराव्या लागतील. मागचे काही सामने पाहिले ना तर धाबा चेस करत असताना पूर्णपणे फलंदाजांनी नांगी टाकली आहे. त्यामुळे आता या सामन्यामध्ये नागाव संघ कमबॅक करेल का? सिद्धूसाठी आमंत्रण होतं. फुल टॉल वसूल केलाय. आजच्या दिवसामध्ये खूप लांब षटकार पहा मिळतोय. षटकाराला फुलटॉस बॉल होता. धावसंख्या पुढे जात असताना पहा मिळतो आपल्याला. गरज होती आता मोठ्या पडक्याची टीम नागाव संघाला. पुन्हा एकदा चांगला आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा चेंडूची लाईन बदल केली लाईन मध्ये आणि डॉट गेलाय. षटकार चौकार डॉट चेंडू विकेट असंच कधीपासून प्रत्येकरम पहा मिळतो आपल्याला. डॉट चेंडू आता पडवरणार नाही आहेत नागाव संघाला कारण मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा डॉट नाही आहे. ज्या सिद्धू बोईरने षटकार ठोकला होता त्या सिद्धू बोईरला जागेवरती थांबवलाय. 2 चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये पहिला सुरुवातीला बाईट आला त्यानंतर एक षटकार आला. 2 चेंडू डॉट आले. आणि चेंडू चाललाय पाठीमागे. एकेरी धावेसाठी याच बॅट कटचा इशारा केला जातो. एक धाव मिळाल्या. आता चेंडू शिल्लक आहे त्या यावर मध्ये एक लास्ट गो. मोठा फटका येणं अपेक्षित राहील नागाव टीम साठी. राकेशला पाहतोय स्ट्राईक वरती. स्कोर झालाय तो एकूण आता 36 धाबा झाल्यात. फिल्डिंग मध्ये परिवर्तन करत असताना आणि ठोकलाय तो येते षटकार. 6 धावा. शेवटच्या बॉल
पहिलाच बॉल फुल टॉस, अगदी सरळ स्क्रीनच्या वरून जात असताना बॉल सीमा पार, धावा मिळती 6. चला पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. 6 मध्ये 27 करायच्या होत्या, आता 6 मध्ये 21, 5 मध्ये 21 करायच्या आहेत तुम्हाला. 5 चेंडू 21 ची गरज आहे. 20 धाबा सुद्धा चालतील नागाव टीमला, कारण त्यांचा एकच फलंदाज बाद झालाय आणि उंबारली संघाचे 2 फलंदाज बाद झाले होते. त्यामुळे अद्यापही प्लस पॉइंट आहे नागाव टीमकडे. कौसा संघाचं आगमन झालंय. स्वागत आहे आपला कौसा संघ. चला आता फिल्डर एक सिली मिड ऑफला लावला गेलाय. फुल टॉस, लागोपाठचा दुसरा आलाय सिद्धू भोईरच्या बॅट मधून. जरी 2 चेंडू डॉट केला असला तरी काय झालं, मात्र त्याने पूर्ण ताकद पणाला लावली आहे आणि लागोपाठचे 2 षटकार येत असताना आता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले. आता बनवायचे तुम्हाला 4 मध्ये 15. पाच शेवटी क्रिकेट आहे. मी मगाशी पण सांगितलं की 12 मध्ये तुम्हाला 42 करायच्या होत्या, मगाशी 45 करायच्या होत्या, त्याच्या अगोदर 47 करायच्या होत्या. हे क्रिकेट आहे, 2 वेळा झाल्या नाही. मात्र आता हे तिसरा संघ आहे नागाव संघ. आता मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. मात्र आता तरी सुद्धा पाहावं लागेल. सोमनाथ भोईरकडे अनुभव आहे. 2 चेंडू फुलटॉस आले, त्याच्यावरती 2 षटकार ठोकले, एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला. सिद्धू भोईरने आता 4 मध्ये 15 ची गरज आहे तुम्हाला. फार महत्वाचे बॉल असतील. आता थोडंसं थांबवलं जाते गोलंदाजाला प्रेमच्या वतीने, कारण फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करतोय. लेफ्टी बॅटर्स आहे, त्यामुळे डीप मिड विकेटला एक फिल्डर आहे, एक वाईडिश लॉंग ऑनला एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफ आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला, असे 5 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला बॉल, एक धाव कंप्लीट केली. 8 सेकंडचा कॉल आहे. दुसरी धावेसाठी निघाल्यात, मात्र दुसरी धाव पूर्ण मिसफील्ड झाली होती. सिद्धू नॉन स्ट्रायकिंगला का थांबले? मग आता 3 मध्ये तुम्हाला 13 बनवायचे आहेत. 12 सुद्धा धावा चालतील नागाव संघाला. मात्र आता 3-13 कोणाची होणार? कारण बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 13. बा आता फार महत्वाचे चेंडू असतील. अगदी मागचे 2 सामने एकतर्फी वाटले, मात्र हा सामना प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळाला. कारण तुम्हाला आता 3 मध्ये 13 बनवायचे आहेत. हा 12-13ला 12-13च. आता पुन्हा एकदा चांगला बॉल, यॉर्कर होता. या ठिकाणी पाहतो एक धाव कंप्लीट केली आहे. राकेश तांबल्या जागेवरती सिद्धूला स्थायिक घ्यायची आहे आणि धाव पूर्ण होणार नाहीये, त्यामुळे तुम्हाला एकच धाव मिळेल. आता 2 बॉल करायचे आहेत ते तुम्हाला 12. 2 चेंडू 12, दोन्ही संघाचे 2-2 विकेट गेल्यात. टॉस होता तो नागाव संघाचा, मात्र अद्याप नागाव संघाला 11 धावा चालतील. मात्र 2 मध्ये तुम्हाला 12च कराव्या लागतील. ज्यांनी चांगला आपली कलाकारी दाखवली आणि माजी सरपंच म्हणून पदावरती कार्यभार सांभाळला ते कैलासदादा पाटील आणि स्वामी बैलाचे मालक. आज झोप आला तो शर्तींच्या मागे. क्रिकेटला मात्र थोडं पाठीमागे ढकललं काय असं वाटलं, मात्र क्रिकेटची केस कमी होणार नाही आहे. आपल्या कल्याण ग्रामीणचं क्रिकेट आहे, कल्याण डोंबिवलीचं एक क्रिकेट आहे. त्यामुळे तुम्ही किती हौशे गवशे नवशे आणा, क्रिकेटचा क्रेज कमी होणार नाही आहे, हे लिखित आहे.
मात्र आज प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपापली चांगली कामगिरी करत असतो. म्हणजे तशीच क्रिकेटमध्ये आता कामगिरी आपले ग्रामीणचे खेळाडू करतात. आता 2 चेंडू 12ची गरज आहे. 11 धावा सुद्धा चालतील. मात्र आत्ताचा बॉल फार महत्त्वाचा असेल. पहिले 2 चेंडू 2 षटकार आले, सामन्यामध्ये पूर्णपणे वापसी केली. मात्र त्यानंतर सोमनाथ भोईरने आपल्याकडे असलेला अनुभव दाखवला आणि 2 जवळजवळ यॉर्कर चेंडू फेकले. आता 2 मध्ये 12. फटका उडवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टायमिंग फसलाय आणि धाव मिळाली फक्त एकच. आता सामन्याची हवा निघाली आहे की काय, कारण 1 चेंडू बनवायच्या ते 11. एक चेंडू 11 धाब्याची गरज. एखादा खराब चेंडूच्या प्रतीक्षेत असेल संघ. 10 धावा सुद्धा चालतील. मात्र चेंडू एकच शिल्लक आहे, कारण क्रिकेटमध्ये 6 पेक्षा जास्त मोठा फटका नसतो. ISPL मध्ये पाहिला आपण 8चा सुद्धा फटका आला. मात्र आता हे ग्रामीणचं क्रिकेट आहे, त्यामुळे 6 पेक्षा जास्त धावा तुम्हाला एका बॉलवरती मिळत नाही आहेत. आणि आता फटका अगदी सरळ रेषेमध्ये आलाय, तेथे सुद्धा चौकार मिळालाय. मात्र सामना त्यांना गमवावा लागलाय. आता टीम आई गावदेवी नागाव 12-13 या संघाला हार्ड लक टीम नागाव संघ, बेटर लक टीम गावदेवी उंबारली.